खरं तर 3 जानेवारी आणि या 3 जानेवारी निमित्त ही जी काही व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेच्या निमित्तानं सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. एक विचार करा, सावित्रीमाई फुले ह्या जर जन्मालाच आल्या नसते किंवा हे रत्न जर आमच्या इतिहासामध्ये आलंच नसतं तर आम्ही शिक्षणाच्या बाबतीत आज कुठं राहिला असतो. खरं सांगा, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. पूर्वी काळची परिस्थिती काय होती, विचित्र परिस्थितीमधून या ठिकाणी मुलींना सावरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले. आजच्या युगात आपण महिला सक्षमीकरण जरी दिसत असलं तरी पूर्वी काळचा इतिहास कसा होता या अनुषंगानं आपण थोडासा जर अभ्यास केला तर आपल्याला लगेच लक्षात येतं की सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दोन रत्न जर आपल्या आयुष्यात आलेच नसते तर काय आज आपली परिस्थिती असते, आपण त्याचा कधी थोडासा विचार केलाय का? म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं असतं. म्हणून त्याच अनुषंगानं मी आज तुम्हाला सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं आपल्या जीवनामध्ये योगदान किती आहे, त्यांच्या योगदानामुळे आज आपण कसं जगू शकतो, या सगळ्या गोष्टीचा उलगडा मी येणाऱ्या काही मिनिटात आपल्यासमोर या ठिकाणी करणार आहे. खरं तर सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या डोक्यात सगळ्यात पहिले एक कल्पना आली होती का जर मुलाला शिक्षण दिलं तर मुलगा हा एका घराचा उद्धार करू शकतो, पण मुलीला जर शिक्षण दिलं तर ती मुलगी दोन्हीही घराचा उद्धार करू शकते. म्हणून या भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, या भारताला जर प्रगत बनवायचा असेल, भारत हा जर उच्च प्रतीचा देश बनवायचा असेल तर या देशामधली महिला पहिले आपण या ठिकाणी सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. मग महिलाला सक्षमीकरण करणं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत कोणाच्या घरी जाऊन सांगणं की तुमच्या मुलीला आमच्या शाळेत पाठवा एवढं सोपं होतं का? नाही. अनेक जाचक अटी या महिलांवरती त्यावेळेस लागू होत्या. केशोपन सारख्या पद्धती त्यावेळेस महिलांवरती अत्याचारानं या ठिकाणी बडबडल्या गेल्या होत्या. एवढंच नाही, मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण तर सोडा हो, मुलींची साधी सावली जरी त्या शिक्षणाच्या याच्यावरती पडली तर ते सुद्धा विटाळ म्हणून समजलं जायचं. दुधानं, दह्यानं, तुपानं या सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आंघोळ करावी लागायची. त्यावेळेस त्याच्यातून तो विटाळ दूर व्हायचा. कोणी म्हणायचं की मुलींना ज्ञान घ्यायचं नसतं. मुलगी ही जर ज्ञान घ्यायला लागली तर ज्यावेळेस ती जेवण करते ना त्यावेळेस जेवणामध्ये किडे पडत असतात असं म्हणून त्यांना हिणवलं गेलं होतं. मला सांगा, आपल्यापैकी जर कोणाला सांगितलं गेलं की तुम्ही हे कृत्य जर केलं तर याच्या त्या पुढच्या वेळेतच तुमचा मृत्यू होणार आहे, तर त्या कृत्य आपण करणार होतो का? अशा जाचक गोष्टी ज्याला काही अर्थ नव्हता, ज्याच्यातून काही निष्पन्न होणार नव्हतं, त्या अशा अनेक अटी, अनेक संकल्पना या लादल्या गेल्या होत्या, महिलांवरती लादल्या गेल्या होत्या. म्हणून कुठलीही महिला शिक्षण घेण्यास तयार नव्हती. पण एक व्यक्ती महिलाच्या शिक्षणाविषयी, महिलाच्या हक्कासाठी लढण्यासाठी या ठिकाणी तयार होता. त्यांचं नाव होतं महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सगळ्यात पहिले विचार केला, अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. म्हणून आपण सगळ्यात पहिले महिलांना शिकवलं पाहिजे. महिला शिकल्या, या आबला महिला जर शिकल्या तर ह्या समजकंठकाचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असाही उद्गार आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचे ऐकायला भेटतात. मग ह्या लोकांचे योगदान आपल्या आयुष्यामध्ये, ह्या लोकांना फक्त आपण जयंतीपुरता आठवून या ठिकाणी चालणार नाही. यांचे विचार आपल्याला स्वतः अंगी करावं लागतील. त्यावेळेस हे महापुरुष आपल्याला या ठिकाणी करतील. काय योगदान आहे ते मी पुढील काही मिनिटात तुम्हाला सांगण्याचं या ठिकाणी काम करणार आहे. खरं तर झालं असं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आलं की आपण मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. पण मुलीला शिक्षण द्यायचं असेल तर मुलींच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक स्त्री असायला हवी. मग स्त्री असायला हवी. स्त्री हीच एक स्त्रीला तिच्या समस्या जाणून घेऊ शकते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय करायला सुरुवात केली, आई सावित्रीला सांगितलं, माईला जाऊन सांगितलं, सावित्रीला जाऊन सांगितलं की आजपासून आपल्याला आजपासून आपल्याला या ठिकाणी ह्या मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात करायचं आहे. त्यावेळेस सावित्रीमाई फुले एका ठिकाणचा प्रसंग आहे. सावित्रीमाई फुले आपल्या घरामध्ये बसलेल्या होत्या आणि घरामध्ये बसल्यानंतर सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबांचं यांचं लग्न झालं. त्यावेळेस सावित्रीमाईचं वय हे 9 वर्षाचं होतं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं वय कितीचं होतं तर 13 वर्षाचं होतं. या 13 आणि 9व्या वर्षी या ठिकाणी हा विवाह झालेला होता. त्यावेळेस बाल विवाह करण्याच्या पद्धती होत्या. पण महात्मा ज्योतिबा फुलेंना एक गोष्ट चांगल्या पद्धतीनं माहीत होती का मुलींना शिक्षण जर द्यायचं असेल तर स्त्रीच गरजेची असते. म्हणून आपण सावित्रीला शिकवलं तर सावित्री जर शिकली तर इथल्या महिला ह्या शिक्षित होतील आणि या शिक्षित झालेल्या महिला उद्या जाऊन लोकांना प्रश्न विचारतील. म्हणून आपण ह्या महिलांना शिकवलं पाहिजे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीमाई फुले या ठिकाणी प्रयत्न करत होत्या. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण जर विचार करायचं म्हटलं आणि
महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्रीबाईजवळ गेले आणि त्यांना म्हणाले की सावित्री, तुला मुलीच्या शिक्षणासाठी तयार व्हायचंय, तुला शिकायचंय. त्यावेळेस सावित्रीबाईनं महात्मा फुल्यांना या ठिकाणी सांगितलं का पण आपल्या समाजामध्ये अशी प्रथा आहे का स्त्रीनं शिकायचं नसतं. सावित्री, एक गोष्ट नीट लक्षात घे, कोणी काहीही म्हणू पण तुला शिकावं लागन, तुला माझ्यासाठी शिकावं लागन. आपल्या नवऱ्याचा शब्द होता तो आपण पाळायला हवा. म्हणून सावित्रीबाईंनी सांगितलं, तुमचं जे काही स्वप्न असेल ते मी पूर्ण करेल, कारण आपण शपथ घेतली आहे की तुम्ही जो पावलं तुम्ही उचलाल त्या प्रत्येक पावलासोबत मी सोबत तुमच्या असेल. म्हणून असं आपण वचन घेतलंय, तुम्ही काही करा त्याच्यात मी तुमच्या सोबत असेल. म्हणून सावित्रीबाई फुलेनं सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंना होकार आरती मान या ठिकाणी डवलेली होती. पण हे सगळं ठरलं, मी मुलींना शिकवणार कसं? त्या अगोदर सावित्री, तुला शिकावं लागल. तू शिकली तर तू मुलींना शिकवू शकते. ते ठीक आहे, पण मी शिकावं कसं? म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, काय काळजी करू नको, आपण शेतात जायचं, शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी अक्षर गिरवणं या ठिकाणी शिकवायला सुरुवात करत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ज्यावेळेस शेतामध्ये जायच्या, शेतातले कामं आटपून यायचे आणि शेतातले कामं आटपून झाल्यानंतर ज्यावेळेस ते न्यायरी करण्यासाठी बसायचे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले त्या जमिनीवरची माती थोडी सरकवायचे आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना असं अक्षर गिरवायचे. असं जर काढलं तर त्याला म्हणतात. असं म्हणता म्हणता सावित्रीबाई फुलेंना बाराखडीचा या ठिकाणी परिचय व्हायला सुरुवात झाली. बाराखडी सावित्रीबाई शिकायला सुरुवात झाल्या. एवढंच नाही, म्हणजे विचार करा, सावित्रीबाई माईचे त्यावेळेस पाट्या होत्यात का? नाही. ज्या समाज व्यवस्था अशी होती की त्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीची सावली सुद्धा त्या पुस्तकावर पडू द्यायला चालत नव्हती. परंतु या सगळ्या गोष्टीला दूर ठेवून शेतामध्ये राबायचं. त्यानंतर थोड्या न्यायालय जर समजलं थांबले की त्याच वेळेस आपण काय करायचं, हे शैक्षणिक माहिती घ्यायला सुरुवात करायची. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईला बाराखडी शिकवली. बाराखडी कशी लिहितात, बाराखडी लिहून झाली की याच्यापासून शब्द कसे तयार करतात, शब्द तयार झाले की त्याच्यापासून वाक्य कसं तयार होतं, वाक्य तयार झालं की ते वाचत कसं असतात, या सगळ्या गोष्टी महिलांना या सगळ्या गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना शिकवत होते. सावित्रीबाई शिकत होत्या. विचार करा, विद्येची खरी सरस्वती जिला आपण म्हणून उद्गारत असतो त्या सावित्रीबाई फुले, त्यांचं शिक्षण हे पाटीवर नाही तर ही धरती माता स्वतः त्यांच्यासाठी काय झाली होती, पाटी बनली होती. म्हणजे करण्याची जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही काहीही करू शकता. हा आदर्श महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांच्यामध्ये घालून दिला होता. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना, या सगळ्या गोष्टी बघत असताना, सावित्रीबाई फुले शेतामध्ये राबत असताना ज्यावेळेस न्यायालयाला बसायचे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले खडे जमा करायचे. खडे जमा करून, सावित्री हे बघ, हे दगड जर एकमेकांमध्ये मिसळले तर याच्यापासून बेरीज तयार होती, त्याच्यातले वजाबाक्या, त्यातले गुणाकार, त्यातले भागाकार, हे सगळं सावित्रीबाईला शिकायला सुरुवात केली. आणि हळूहळू दिवस समोर निघत होते. सावित्रीबाई परिपूर्ण या ठिकाणी झाल्या होत्या. आता सांगितलं, सावित्री, आपलं कार्य आपल्याला पूर्णत्वास न्यायचं, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सावित्रीबाई फुले या ठिकाणी ठरवलं का आता आपण मुलींची शाळा या ठिकाणी काढायला हवी. म्हणून 1848ला भिडेच्या वाड्यात सगळ्यात पहिली मुलींची शाळा या ठिकाणी काढण्यात आली. आता शाळा तर काढली, शाळा तर चालवायची, पण शाळा चालवण्यासाठी किंवा शाळा समोर नेण्यासाठी विद्यार्थी असणं गरजेचं. आणि वसा घेतलाय तो स्त्री शिक्षणाचा. ज्या समाजाची व्यथा होती की स्त्री शिक्षण जर घेतलं तर ताटात किडे पडतात, त्या समाजव्यवस्थेला जाऊन सांगायचं होतं का तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी हे म्हणणं तितकं सोपं असलं तितकं करणं या ठिकाणी अवघड होतं. याच्यासाठी तयार होणं तेवढं अवघड होतं. म्हणून सावित्रीबाई फुलेनं ठरवलं होतं की नाही, आपण या शैक्षणिक गोष्टीमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुलेंना या ठिकाणी साथ द्यायला हवी. आणि झालंही त्याच पद्धतीनं. शाळा तर सुरू झाली पण कोणी शाळेत येण्यास तयार नव्हतं. त्यावेळेस सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुलेंजवळ गेल्या आणि त्यांना विचारलं, आपण शाळा तर सुरू केली, पण शाळा सुरू केली त्या शाळेत कोणी यायला तयार नाही, कोणी शिकायला तयार नाही. आजची ही समाज व्यवस्था किती बिकट आहे. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं काय, येतील, आपण प्रत्येकाच्या घरी जायचं. म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे काय करायला लागले तर लोकांच्या घरी जायला लागले. मग आता घरी जायला लागल्यानंतर ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यावेळेस लोकांच्या घरापर्यंत जायचे तर घरापर्यंत गेल्यानंतर तिथली परिस्थिती अशी असायची की लोक अक्षरशः हे म्हणायचे की तुमच्या मुलीला शिक्षणासाठी पाठवा. कोणी घर सारवत असायचं. हे घर सारवत असताना जो काही पोतारा असेल,
जो काही सारवत असताना जे काय हातात येणारं शेण असेल ते कोणीतरी फेकून मारायचं, म्हणायचे काय धर्म बुडायला निघाला आहात का, मुलीला कुठं शिकवत असतात का, असं म्हणून या दोघाला हिणवल्या जायचं. पण तरीसुद्धा आपला संघर्ष थांबवायचा नाही, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत होत्या. मग ह्या सगळ्या गोष्टीतून या ठिकाणी आपण काय शिकायला हवं? आपलं ध्येय आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर त्या ध्येयाप्रती आपल्यामध्ये एकनिष्ठता असली पाहिजे. ती एकनिष्ठता आपल्याला सावित्रीबाईमध्ये सुद्धा आणि महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये सुद्धा या ठिकाणी बघायला भेटत होती. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. मग अनेक लोकांच्या ते दोघं घरी जायचे. घरी गेल्यानंतर त्यांना विचारायचे की तुमच्या मुलीला या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवा. रस्त्यानं जात असताना लोक त्यांच्यावरती शेण फेकायचे, कोणी अंडे फेकायचे, कोणी टोमॅटो फेकायचे. असं करत असताना त्या लोकांना सगळ्या गोष्टीला धिकारून सुद्धा नाही, आम्ही मुलगी शिक्षणाचा वसा हाती घेतलाय, तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय माघार घेणार नाही, असं व्रत ज्योतिबा फुलेंनी घेतलेलं होतं. मग या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना, या सगळ्या परिस्थिती अभ्यासत असताना कोणीच स्त्री शिक्षण घेण्यासाठी तयार नव्हतं. पण असं करत करत असताना तुमचे प्रयत्न जर योग्य असतील ना तर तुम्हाला साथ भेटत असते. तुम्ही ते प्रयत्न योग्य ठेवायला हवे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले एका ठिकाणी जात असताना एक चिमुरडी त्यांना भेटली आणि सांगितली का महात्माजी, मी तुमच्या शाळेत यायला तयार आहे, वडील मात्र मला येऊ देणार नाही. मी यायला तयार आहे, पण मी सकाळून न येता मी रात्रीच्या शाळेत येईल. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्यांना सकाळून यायला जमणार नाही त्यांच्यासाठी रात्रीची शाळा सुरू केली होती. या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणं खूप गरजेच्या असतात. हे महापुरुष एका धर्मासाठी, विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट धर्मासाठी काम नव्हते करत. ही त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तुस्थिती आहे, ती आपण सगळ्यात पहिले समजून घ्यायला हवी. मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षण द्यायचं. ती मुलगी शाळेत यायला लागली, शाळेत येऊन शाळेत शिकायला लागली. शाळा शिकत असताना ती अक्षरांची तिला ओळख झाली. विचार करा, जिथं विद्येची साक्षात देवता सरस्वती म्हणून ज्या सावित्रीमाईला आपण ओळखत असतो, ती सावित्रीमाई जर शिकवण्यासाठी असतील तर काय पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी होत असेल, हे विचार करण्यासारख्या गोष्टी आहे. म्हणून ती पोरगी यायला लागली, शिकायला लागली आणि ही पोरगी शिकत असता असता अक्षरांची ओळख तिला झाली. बेरीज यायला लागली, वजाबाकी यायला लागली आणि मध्यंतरी ती एक दिवस नदीवरती धुणं धुण्यासाठी गेली. आणि धुणं धुण्यासाठी त्यावेळेस ती गेल्यानंतर त्या ठिकाणी धुणं वगैरे झालं, ते धुणं वगैरे पिळून झालं, वाळून झालं. आता या पोरींना आपलं धुणं घेतलं आणि घरी घेऊन निघाल्या. ग्रुपनं घेऊन गेलेली ही जी काही मुलगी होती, हिला रस्त्याने येत असताना एक कागद पडलेला दिसला आणि तो कागद पडलेला दिसल्यामुळं आता ज्याचं शिक्षण झालेलं असतं तो ते वाचल्याशिवाय थांबत नसतो. म्हणून तिने ते वाचायला सुरुवात केलं आणि वाचायला सुरुवात केलं. सोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना ते आश्चर्य वाटलं. अगं, हे तू कसं वाचू शकतेस, हे तुला कसं शक्य आहे? अगं, कोणतरी म्हणलंय की मुलींची सावली याच्यावरती पडता कामा नाही. मुलींनी जर शिक्षण घेतलं तर तिच्या ताटामध्ये किडे पडत असतात, तुझ्या ताटामध्ये किडे पडत. तिने सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. माझ्या माईनं मला शिकवलंय का शिक्षण जर आपण घेतलं तर आपण एक चांगल्या पद्धतीचं घडत असतो. म्हणून आणि ऐका, तुम्ही ऐका, हे जे मी आज वाचू शकते ना, याच्या मागचं सगळ्यात मोठं कार्य जर कुठलं असेल तर ते फक्त सावित्रीमाईचं आहे, असं म्हणून त्या मुलीनं सांगावं. आणि एवढंच नाही, मग त्या मुलींना वाटायला लागलं की आपल्या मैत्रिणीला तर आज आपल्यामध्ये फॅशन आहे का नाही, तुमच्यामध्ये असेल. तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल का तुमच्या मैत्रिणीनं जर काही घेतलं, एखादा ड्रेस घेतला, तो ड्रेस माझ्याकडेही असला पाहिजे, अशा आपल्या अपेक्षा असतात का नाही? असतात. म्हणून तर आहे, तिच्याकडे बघून त्या बाकीच्याही मुलींना वाटत होतं की हिला जसं वाचता येतं तसं आपल्यालाही वाचता यायला हवं, मग आपण का नाही वाचायचं? म्हणून ह्या सगळ्या ज्या काही मुली होत्या त्यांनी ठरवलं की यस, आपण या सगळ्या मुलींनी ठरवलं की आपण बी शिकलं पाहिजे. म्हणून त्या मुलीला म्हणल्या, अगं आम्ही सुद्धा शिक्षण घेऊ शकतो का, अगं आम्ही सुद्धा हे वाचू शकतो का? त्यावेळेस त्या मुलींनी सांगितलं, हो वाचू शकता. तुम्हाला काय करावं लागेल, माई ज्यावेळेस शाळा घेते ना त्या शाळेत तुम्हाला यावं लागेल. अगं आमच्या घरचे हाव म्हणणार नाही, काळजी करू नका, माई आपल्यासाठी रात्रीची सुद्धा शिकवण्यासाठी तयार आहे. म्हणून ह्या सावित्रीबाई फुलेनं, ह्या माईनं या ठिकाणी रात्रीची शाळा घ्यायला सुरुवात केली. यापूर्वी दिवसभराच्या कामं करायच्या, शेतात जायच्या, सगळं काही गोष्टी करायच्या आणि घरातील कर्ता व्यक्ती झोपला की शांततेत ह्या घराच्या बाहेर पडायच्या आणि मग शिक्षण घ्यायच्या. असे चोरून लपून या मुलीनं या ठिकाणी शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि ह्या मुली शिकल्या. विचार करा, सावित्रीबाई फुले जर जन्मालाच आल्या नसत्या तर
आज या देशानं भारताची महिला पंतप्रधान कधी पाहिली नसती, अंतराळात जाणारी महिला कधी पाहिली नसती, रेल्वे चालवणारे, रेल्वे सांभाळणारे अधिकारी ह्या देशानं कधीच पाहिली नसती. ह्या देशानं एवढंच नव्हे, ह्या देशानं महिला राष्ट्रपती कधीच पाहिली नसती जर सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या, महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले नसते. मग आपण काय करतो, या महापुरुषांना एक जातीच्या चौकटीत वाटून घ्यायला सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेपणाचे तर मग फक्त माळ्यांचेच का? नाही. यांच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात आलंय का कधी की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले फक्त माळ्यांच्याच मुलींना शिकवत होते असं आपण कधी ऐकलंय का? नाही, असं कधीच काही झालेलं नाही. हे फक्त आपण आपले विचार, आपल्या गोष्टी बदलण्यासाठी आपल्यामध्ये रुजवले गेलेले हे सगळे वाईट विचार आहेत. ह्या लोकांनी कुठल्याच एका धर्मासाठी काम नाही केलेलं, एका पंथासाठी काम नाही केलेलं, तर ह्या लोकांनी समाजासाठी काम केलं. माझा समाज सक्षम व्हायला हवा. महात्मा ज्योतिबा फुले एका ठिकाणी असं म्हणतात, नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे एक अनर्थ हे अविद्येनं घडले. म्हणून शिक्षण हे किती महत्त्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आहे याचं सगळ्यात मोठाचा संदेश जो कुठला असेल तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला दिलाय. तो समजणं आपल्यासाठी गरजेचा असतो, तो जाणून घेणं आपल्यासाठी गरजेचा असतो, तर आपण त्या पद्धतीने या ठिकाणी सक्षम होत असतो. आज तुम्ही विचार करा ना की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी अनेक गोष्टी खस्ता या ठिकाणी खाल्ल्या. सहज सोप्या गोष्टी नव्हत्या. एका ठिकाणी शाळा भरलेली होती आणि शाळा भरलेल्या असताना आई सावित्रीबाई फुले रस्त्यानं चालल्या होत्या. रस्त्यानं जात असताना काही टवाळखोरं त्या ठिकाणी होते आणि ते टवाळखोर त्या ठिकाणी असताना माई त्या रस्त्यानं दररोज जायच्या. दररोज माईंवरती शेण फेकल्या जायचं, अंडे फेकल्या जायचे, टमॅटो फेकल्या जायचे. माईनं ते झाकावं, आपलं एक पातळ असेल ते अधिकचं एक पातळ घेऊन त्या शाळेमध्ये जायचं, ते पातळ बदलून घ्यायचं आणि मग मुलींना शिकवायला सुरुवात करायची. अशा अनेक जात होत्या, अनेक अडचणी माईंसमोर या ठिकाणी येत होत्या, पण तरी सुद्धा डगमगल्या नाही. आपल्याला मुलीला शिक्षण द्यावं लागेल हे व्रत त्यांनी या ठिकाणी घेतलेलं होतं. मग या सगळ्या गोष्टी एक दिवस घडला असं का आई सावित्रीबाई फुले नित्य नियमाप्रमाणे आपल्या घरून निघाल्या होत्या आणि घरून त्या शाळेत जाण्यासाठी चालल्या होत्या. शाळेत जात असताना त्यांच्यावरती आतापर्यंत शेण फेकल्या गेलं होतं, त्यांच्यावरती अंडे फेकल्या गेलेले होते, त्यांच्यावरती टमॅटो फेकल्या गेले होते, परंतु आज जो प्रसंग घडला होता हा हृदयाला थरकाप उडवणारा होता. झाला असं, माई सावित्री रस्त्यानं येत असताना काही टवाळखोर मुलं त्या ठिकाणी बसलेली होती आणि टवाळखोर मुलांनी माईला येताना बघताच म्हणे, बघा म्हणे धर्म बुडवायला निघाली म्हणे ही सटवी, अशा म्हणून माईचा अपमान त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. असा अपमान त्या ठिकाणी माईचा करण्यात आला. त्या माई या सगळ्या गोष्टीला जुमानत नव्हत्या कोणी. आणि त्यातले एक टवळखोर मुलांना हातामध्ये येणारे अंडे माईंवरती फेकून मारले, हातामध्ये काय टमॅटो असतील ते माईंवरती फेकून मारले. आणि झाला असं की एक मुलगा होता, तो मुलानं या ठिकाणी बघितलं म्हणे धर्म बुडवायला निघाली, मुलींना शिकवायला निघाली, म्हणून असा तो खाली वाकला आणि खाली वाकून त्याने एक दगड हातामध्ये उचलला आणि तो दगड अशा पद्धतीनं जोराचा फेकून मारला. तो दगड जसा निघाला हातातून, ज्या वेगानं निघाला त्याच वेगानं माईच्या कानावरती जाऊन पोहोचला. कानावर लागताच कानातून वेदना व्हायला लागल्या होत्या, कानाला त्रास व्हायला लागला होता, हृदयामध्ये थरकाप उडाला होता. एवढा त्रास होत असताना सुद्धा सावित्रीबाईंना आपल्या डोक्याचा पदर सावरावा आणि पदर सावरून माई त्या ठिकाणी निघून गेल्या होत्या. शाळेत माई आल्या, शाळेत आल्यानंतर पातळ तर बदललं, सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण त्या वेदना अजूनही होत होत्या, कानातून रक्त येत होतं. पण ह्या रक्तापेक्षाही मला माझ्या मुली शिकवणं महत्त्वाचं म्हणून असं व्रत घेतलेल्या ह्या सावित्रीबाई फुले मात्र माघार घेण्यासाठी तयार नव्हत्या. मग ह्या सावित्रीबाई फुले ज्यावेळेस शाळेमध्ये आल्या, शाळेमध्ये शिकवायला लागल्या, शिकवत असताना तिथं बसलेली एक मुलगी होती. त्या मुलीनं माईला विचारलं, माई तुमच्या कानातून काय येते हो? त्यावेळेस माईने सांगितलं, काय नाही रे बाळा, आपलं लपवत लपवत आपला थरथरणारा हात, आपला पदर सावरत माईनं या ठिकाणी सांगितलं. म्हणले काही नाही. म्हणले माई आमच्याशी खोटं बोलू नका, आम्हाला रक्त दिसतंय, काय झालं माई सांगा ना. असं त्या मुलीनं विचारताच माईचे डोळे पाणावले होते. माई आपण रडताय, काय झालं सांगा ना हो. त्यावेळेस माईनं तो प्रसंग सांगितला. वर्गातल्या सगळ्या पोरी त्यावेळेस त्या दिवशी रडल्या होत्या की माई खरंच किती कष्ट घेता हो तुम्ही आमच्यासाठी, किती गोष्टी करतात तुम्ही आमच्यासाठी. त्यावेळेस माईनं म्हणावं की बाळा हे रक्त काही नाही, ह्या वेदना काही नाही. ज्या दिवशी तुम्ही ह्या देशातील सगळ्यात सक्षम महिला बनाल ना, त्या दिवशी ह्या लागलेल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या वेदना तुमच्यासमोर शून्य असतील, असं म्हणून माईनं त्या मुलींना सांगावं. असं हे सर्व या ठिकाणी विचारानं घडतं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विचारानं घडता येतं माणसाला.
सावित्रीबाई फुलेंना ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले म्हटले होते की आपण मुलगी शिक्षणाचं काम करू, त्यावेळेसच त्या नाही म्हणू शकत होत्या, नाही मला घरचं काम आहे, मी करू शकत नाही. नाही, आपल्या पतीचा शब्द आहे, तो शब्द आपल्याला खरा करायचा आहे, म्हणून त्यांनी हे व्रत हाती घेतलं होतं. आणि आज परिस्थिती बघा तुम्ही, जर हे रत्न जन्माला आले नसते, मग एवढंच त्यांनी फक्त स्त्री शिक्षणासाठीच लढा दिला का? तर नाही. महात्मा ज्योतिबा फुलेच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी पडदा पद्धत बंद केली. काय होती हो ही पडदा पद्धत? मुलींना स्वातंत्र्यच नव्हतं, मुलींना आपला चेहरा इतरांना दाखवता येत नव्हता, मुली आपला चेहरा इतरांना कोणाला दाखवू शकत नव्हत्या. आपल्याला एवढंच नाही, आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले असतील तर त्या पाहुण्यांना जर चहा द्यायचा असेल तर त्या पडद्यामागं त्या मुलीनं थांबावं किंवा त्या घरातल्या स्त्रीनं थांबावं आणि तिनं फक्त पडद्याच्या पाठीमागून फक्त ट्रे दिसेल, तो चहा ठेवण्यासाठी असलेला तो ट्रे तेवढा दिसेल, त्याचे बोटही दिसता कामा नाही म्हणून. आणि तिथून आपला मालक जो काय असेल त्या मालकाला आवाज द्यायचा, मग तो मालक यायचा आणि तो चहा वाटायचा. अशा पद्धतीचं म्हणजे ही पडदा पद्धत होती, तिला बाहेर निघण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. विचार करा, आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसत्या तर आज तुम्ही इथं येऊन बसू शकले असते? विचार करण्यासारख्या गोष्टी. आपल्याला बाहेर निघण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, अनेक गोष्टीत आपण वेढल्या गेलेलो होतो. एवढंच नाही, केशवपन सारखी पद्धत महात्मा ज्योतिबा फुलेंनी बंद केली. काय होती ही केशवपन पद्धत? तर केशवपन पद्धत पूर्वी काळी जाचक अटी होत्या. मी ते सांगितलं, महिलाला सबल करणं, महिलाचं सबलीकरण करणं, जर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं योगदान जर कुठं असेल तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या लोकांनी महिलाला एक सक्षम बनवण्याचं काम केलंय. आज म्हणतो आम्ही महिला या ठिकाणी सक्षम आहेत, पण या महिला सक्षम ज्यासाठी बनल्या आहेत त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. केशवपन सारखी पद्धत होती. त्यावेळेस बाल विवाह करण्याच्या प्रथा होत्या. एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्याचं किंवा 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको जर वारली तर त्याचा विवाह त्या लहान पुरुषसोबत लावून दिला जायचा. म्हणजे लहानपणामध्ये हा विवाह झाल्यानंतर त्याचं वय संपल्यानंतर तो मरून जायचा. मग मेल्यानंतर हिचं वय तोपर्यंत किती झालेलं असायचं? 18-19 वर्षामध्ये. 18-19 वर्षामध्येच या केला जायचं, केशवपन केलं जायचं. म्हणजे काय केलं जायचं? तर त्या स्त्रीच्या भुया आणि केस या ठिकाणी काढून टाकायचे, विद्रूप करून टाकायचं त्या स्त्रीला, कारण तिच्यावरती नजर पडायला नको. या सगळ्या गोष्टींना. आणि महिलांना एवढंच नाही, महिलांवरती पहिल्यापासून अत्याचार होत होते, महिलांना पहिल्यापासून दुय्यम समजलं जात होतं. सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं, महिला ह्या दुय्यम नाही, महिलांना हे उच्चतम स्थान भेटलं पाहिजे. याच्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो का? म्हणून हे महात्मा ज्योतिबा फुले. एवढंच नाही, सतीसारखी प्रथा महात्मा ज्योतिबा फुलेंनी राजाराम मोहन राय यांना सांगून बंद करण्याचं ठरवलं होतं आणि बंद केली होती. मला सांगा, सतीची प्रथा जर बंद झाली नसती, काय होती सतीची प्रथा? पहिले आपण ते समजून घेऊ की पहिले सांगितल्या पद्धतीनं बालविवाह केल्या जायचे. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत एक 13 ते 14 वर्षाच्या मुलीचा विवाह लावून दिला जायचा. कालांतरानं ते म्हातारं मरायचं आणि मरल्यानंतर त्या मुलीला त्या थिरडीसोबत बांधल्या जायचं. आणि त्या थिरडीसोबत बांधून ज्यावेळेस त्या व्यक्तीला अग्नी डाग दिला जायचा, त्या अग्नी प्रज्वलित व्हायची, त्यावेळेस या महिलेला 4 जण उचलून त्या अग्नीमध्ये फेकत होते. हे फेकून विषय संपत नव्हता. ज्यावेळेस त्या महिलेला वेदना व्हायच्या, जिवंत माणसाला विचार करा, जिवंत माणसाला आगीवरती टाकणं म्हणजे किती वेदना होत असतील. आपल्याला साधा चटका जर लागला तर आपण 2 दिवस हात धरून ठेवतो. मग या सगळ्या गोष्टीचा आपण कधी विचार केलाय का? ह्या महापुरुषांनी किती योगदान आपल्या आयुष्यामध्ये दिलंय, किती योगदान यांचं आहेत, किती ह्या लोकांना आपण का अभ्यासलं पाहिजे ना? तर यासाठी अभ्यासलं पाहिजे. विचार करा, सतीची प्रथा आजही असती तर आज कित्येक मुलींचे जीव गेले असते. एवढंच नाही, ज्यावेळेस ती मुलगी, सती गेलेली मुलगी, तिला जाळचे चटके बसायचे, त्यावेळेस ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायची, त्यावेळेस 4 जण काडी धरून तिला त्या प्रेतावरती दाबायचे. कुठून या वेदना या ठिकाणी महिलांना भोगत होत्या. या महिलांवर चालणारे हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे, म्हणून ज्योतिबा फुलेंनी माई सावित्रीला शिकवलं होतं. कारण मी पहिले सुद्धा सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक वाक्य होतं की आपला असणाऱ्या महिला ज्यावेळेस सबला होतील ना, तर ह्या कर्मकाठांच्या ते तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. हे असं महात्मा ज्योतिबा फुलेंचं वाक्य असायचं. म्हणून आपल्यासाठी झालेलं योगदान, आपल्यासाठी केलेलं योगदान ह्या लोकांचं खूप आहे. विचार करा, ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आमच्याकडे तुमच्या मुलीला शिक्षणासाठी पाठवा म्हणून लोकांच्या घरी जात होते आणि लोक क्षणाचे असणारे जे काही पोतारे असतील ते त्यांच्या तोंडावरती मारून फेकत होतं. कोणी हात धुतलेला असायचं, ते हात धुतलेलं खरगडं तोंडावरती मारून फेकत होतं. आजची परिस्थिती तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जा किंवा तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या घरी जा आणि घरी जात असताना थोडासा विचार करून जा. घरी जात असताना तिनं बोलवल्यानंतर जर तुमची मैत्रीण दारात असेल आणि तुम्हाला बघून जर दार जोरात लागवत असेल तर पुन्हा तुम्ही तिच्या घरी जाणार नाही. जाल का?
जाल नाही. का नाही जाणार? कारण आपल्याला माहिती आहे जिथं आपल्याला हिनवलं तिथं परत जायचं नसतं. पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले हे वारंवार ह्या लोकांच्या घरी जायचे. दादा एकदा विश्वास ठेवा आणि एका विश्वासानं तुमच्या मुलीला शिक्षणासाठी पाठवा. तुमची मुलगी जर शिकली ना तर ती ह्याच घराचा नाही ते त्याही घराचा उद्धार करू शकते. म्हणून असं विश्वास देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले या लोकांमध्ये करत होते. पण त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं. हळूहळू मुली यायला सुरुवात झाल्या, शिक्षण घ्यायला सुरुवात झाली आणि या शिक्षणातून या भारत देशानं भारताची पहिली पंतप्रधान एक महिला पाहिली. ह्याच देशानं भारताची राष्ट्रपती महिला पाहिली. ह्याच देशानं अंतराळात जाणारी महिला पाहिली. ह्याच देशानं आज जिल्हा सांभाळणारी महिला याच देशामध्ये घडतीये. हे सगळं योगदान जर कुठलं असेल ना तर आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे रत्न आपल्या आयुष्यात आहेत. म्हणून आज आपण जगू शकतोय. जसं जगण्यासाठी श्वासाचं गरज असते, ऑक्सिजनची गरज असते ना, तसं जगण्यासाठी सुद्धा हे महापुरुषांचे विचार अभ्यासणं गरजेचे असते. सांगण्यासारख्या खूप गोष्टी, पण वेळेच्या बंधनातून मी तुम्हाला आजच्या दिवसापुरतं एवढं सांगेल. परत आपण सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम शांततेत ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभारी आहे. आणि जाता जाता एकच सांगेल की आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे कायम स्वरूपी आपल्या हृदयामध्ये आपण ठेवायला हवे. या लोकांसारखं आपण वागायला हवं. समाजाचं आपण काय देणं लागतो म्हणून समाजासाठी काय गोष्टी आपण करू शकतो का, ते जे खऱ्या अर्थानं तिला म्हणजे सावित्रीच्या लेकी कोण असतात तर ती शिकून खूप मोठी होत असते, कलेक्टर पदापर्यंत जात असते, तिला आपण सावित्रीच्या लेकी म्हणू शकतो. ऐका, म्हणून शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही त्याचीही खबरदारी आपण घेऊन या ठिकाणी हा निश्चय करून आज सगळेजण घरी जाऊया. झालेली सेवा महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांच्या चरणावर अर्पण करतो. थांबतो. जय ज्योती जय क्रांती.